तशा प्रकारचा रॅश ह्या ल्युपसमध्ये होतो. म्हणून त्याला ल्युपस असं नाव दिलंय. कारण ह्याच्यामध्ये मी त्याच्यावरती ट्रीटमेंट सांगणार आहे, ज्याला खर्च येत नाही, ज्याला औषधं लागत नाहीत. त्यांनी पेशंटचं आयुष्य इतकं मेटाकुटीला येतं, इतकं जेरीला येतं, की त्याला काहीच करता येत नाही. तर आपण पुढच्या भागात बघूया, की ह्या एस-एल-ई किंवा ल्युपसचं कारण काय आहे? कशामुळे हा आजार होतो? आणि एकदा आपण कारण व्यवस्थित समजून घेतलं, की आपण त्याची ट्रीटमेंट बघणार आहोत, की ही ट्रीटमेंट ही किती साधी, सरळ, सोपी आणि प्रत्येक गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा करता येण्यासारखी आहे. ती बाहेरच्या येणाऱ्या व्हायरस विरुद्ध, बाहेरच्या येणाऱ्या बॅक्टेरिया विरुद्ध म्हणजे विषाणू, जीवाणू विरुद्ध लढण्याच्या ऐवजी ही जी यंत्रणा आहे, ही जी इम्युनिटी आहे, ती आपल्या स्वतःच्याच बॉडी विरुद्ध लढायला लागते. आणि जेव्हा आपण हे कारण समजून घेऊ, आपल्याला ह्या एस-एल-ईची ट्रीटमेंट मिळेल. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि मित्रांनो, आपण आज ल्युपस बद्दल बोलणार आहोत, ज्याला सिस्टेमिक ल्युपस इरिथेमॅटोसस किंवा एस-एल-ई या नावाने पण ओळखलं जातं. आता तुम्ही म्हणाले ल्युपस म्हणजे काय? की फारसं लोकांना माहीत नसतं ल्युपस किंवा ऐकलेलं पण नसतं कधी. तर ल्युपस हा शब्द कुठून आला? की इंग्रजीमध्ये कुत्र्याची जी वंशावळ आहे त्याला कॅनाईन म्हटलं जातं. मांजराच्या ह्याला फेलाईन म्हटलं जातं. तसं कोल्हा, लांडगा ह्या यांना म्हणजे ह्या प्रकारच्या प्राण्यांना ल्युपाईन म्हटलं जातं. तर जर आपल्याला लांडग्यानी किंवा कोल्ह्यानी चावा घेतला चेहऱ्यावरती तर कसा दिसेल? तशा प्रकारचा रॅश ह्या ल्युपसमध्ये होतो. म्हणून त्याला ल्युपस असं नाव दिलंय. आणि ह्याला सिस्टमिक म्हणजे पूर्ण शरीरात जर झाला, तर त्याला सिस्टमिक म्हणतो आपण. फक्त कातडीला असेल तर त्याला आपण क्युटॅनियस किंवा कातडीपुरता असं म्हणतो. म्हणजे जर पूर्ण म्हणजे असं पूर्ण शरीरभर पसरलेला ल्युपस आणि त्याच्यामध्ये रॅश असतो. रॅश म्हणजे आपल्या अंगावरती चट्टे वगैरे येतात, जे लाल असतात. लाल म्हणजे एरिथेमा किंवा एरिथेमॅटोसस. तर सिस्टमिक म्हणजे पूर्ण शरीरभर झालेला. ल्युपस म्हणजे कोल्ह्यांनी घेतलेल्या चाव्यासारखा दिसणारा आणि एरिथेमॅटोसस म्हणजे लाल रंगाचा चट्टा. म्हणून त्याला नाव दिलं एस-एल-ई किंवा सिस्टमिक ल्युपस एरिथेमॅटोसस. ज्यांना हा आजार झालेला आहे त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हे हमखास माहिती असतंच असतं. कारण कसं आहे, की एकदा हा एस-एल-ई झाला, की तो पुढे मग आयुष्यभर जवळ-जवळ चालतो. म्हणजे 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष चालूच असतो तो. त्याच्यामुळे ज्याला एस-एल-ई झालाय तो विसरूच शकत नाही. आणि हा जो व्हिडिओ आहे त्याचा माझा मुख्य उद्देश असा आहे, की एस-एल-ईची जी पेशंट्स आहेत, जी मंडळी आहेत, तर त्यांच्याकडचे सगळे पैसे संपलेले असतात. कारण सारख्या तपासण्या करायला लागतात, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागतं. काही ना काही त्रास चालूच असतो. म्हणजे इतका त्रास असतो, की बऱ्याच वेळा एक पाय हॉस्पिटलमध्ये आणि एक पाय घरी एवढ्या लेव्हलला हा त्रास असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला औषधांशिवाय ह्या आजारावरती नियंत्रण मिळवायचं असेल आणि बरा करायचा असेल, तर ह्याच्यावरती जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना एस-एल-ई आहे, ज्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना एस-एल-ई आहे, त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा, जरूर शेअर करावा. कारण ह्याच्यामध्ये मी त्याच्यावरती ट्रीटमेंट सांगणार आहे, ज्याला खर्च येत नाही, ज्याला औषधं लागत नाहीत. आता तुम्ही म्हणाल, "मी काय वेड्यासारखा बोलतोय, की आम्ही आत्तापर्यंत इतके उपचार केले, इतक्या तपासण्या केल्या, इतक्या गोळ्या खातोय आणि तुम्ही म्हणताय काहीच लागत नाही, तरी तरी पण आम्ही बरे होणार आहे." हे काय म्हणजे तुम्ही बुंदूगिरी करताय, असं वाटायची शक्यता आहे. म्हणून हा व्हिडिओ जरूर बघा, की मी ह्याच्यामध्ये एस-एल-ई म्हणजे काय ते सांगणार आहे आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट काय आहे किंवा त्याच्यावरती कंट्रोल कसा करता येतो हे पण समजावून सांगणार आहे. तर आता एस-एल ची सुरुवात कशी असते, की साधारणतः 20, 25, 30 या वयोगटातल्या बायकांना हा आजार होतो. जास्त करून बायकांनाच होतो.
आणि त्याच्यात कसं असतं, की सुरुवातीला अंगावरती इथे म्हणजे चेहऱ्यावरती रॅश येतो. त्याला बटरफ्लाय रॅश असं म्हणतात. म्हणजे जसं फुलपाखराचे पंख पसरल्यावरती ते फुलपाखरू दिसतं, त्याप्रमाणे इथं चट्टा येतो लाल रंगाचा चेहऱ्यावरती, गालावरती. मग त्याच्या बरोबरीने काय असतं, की ह्याचं एस-एल-ईचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे की फटीग. फटीग म्हणजे सारखं अंग गळून गेल्यासारखं होतं. म्हणजे उठाव वाटत नाही, काम करावं वाटत नाही आणि काही काम करायला गेलं की थकवा जाणवतो. थकवा, थकवा, थकवा असं कंटिन्युअस हे मुख्य लक्षण. मग त्याच्या बरोबरीने सांधे दुखतात. सगळेच सांधे दुखतात. म्हणजे काय गुडघे दुखतील, ढोपरं दुखतील, मनगट दुखतील, सगळ्या प्रकारचे जॉइंट्स दुखत असतात. ताप येतो अधून-मधून, सारखा ताप असलेला असतो त्याच्यात. नंतर हे जे सांधेदुखी आहे, ते छातीचे सांधे पण दुखतात. त्याच्यामुळे लांब श्वास घेतला, की असं दुखायला लागतं किंवा लांब श्वास घ्यायला नको वाटतं. छाती दुखून येते. नंतर बऱ्याच जणांचे केस गळतात. गळतात म्हणजे असे विखुरलेले गळतात. म्हणजे असं एकदम थिन म्हणजे आपल्या केसांची घनता खूप कमी होते किंवा मग डोक्यावरती पण असे चट्टे पडतात. म्हणजे एक असा भाग असतो ज्याच्यात पूर्ण केस निघून गेलेले असतात. अशा प्रकारचे केस गळणं हे ह्या एस-एल-ईमध्ये खूप वेळा असतं. नंतर तोंडात छाले पडतात, नाकात छाले पडतात आणि जे गोऱ्या रंगाचे जास्त आहेत त्यांना ऊन सहन होत नाही. उन्हात गेलं, उन्हाचा तडाखा बसला, की मग हे हमखास आजारी पडलेच म्हणून समजायचं. तर अशा प्रकारे हा एस-एल-ई किंवा ल्युपस हा आजार असतो. बरं ह्याच्यामध्ये कसं आहे, की फक्त कातडी इन्व्हॉल्व असते असं नाहीये. तर पूर्ण शरीर म्हणजे मग त्याच्यामध्ये सेंट्रल नर्व्हस सिस्टम म्हणजे मेंदू किंवा मज्जारज्जू असतो. छाती असते, हृदय असतं, जॉइंट्स असतात, लिव्हर असते, किडनी असते. किडनी तर खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. आणि अशा प्रकारचा हा जो ल्युपस किंवा एस-एल-ई नावाचा आजार आहे, त्यांनी पेशंटचं आयुष्य इतकं मेटाकुटीला येतं, इतकं जेरीला येतं, की त्याला काहीच करता येत नाही. आणि कसं असतं, की काही वेळा म्हणजे वर्षातले काही दिवस बरे असतात आणि काही दिवस जास्त उफाळून येतो तो आजार. त्याला आपण म्हणतो फ्लेअर. म्हणजे फ्लेअर म्हणजे उफाळून आलेला काही कालावधी आणि मग त्या मानाने शांत असलेला काही कालावधी. म्हणजे फ्लेअर आणि रेमिशन असं हे अल्टरनेट चालू असतं. पण ह्याच्या वर्षानुवर्षे जातात त्याच्यामध्ये. तुम्ही बऱ्याच वेळा बरीच औषधं घेता, पण त्याचा काहीही परिणाम होत नाही किंवा थोड्यापुरतं बरं वाटतं आणि पुन्हा आपला आजार हा चालूच असतो त्याच्यामध्ये. मग ह्या आजाराचं निदान कसं केलं जातं? कारण कसं होतं माहिती का, एस-एल-ईचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, की डॉक्टरकडे पेशंट जेव्हा जातो, तर म्हणतो माझे सांधे दुखतायत, मला दम लागतोय, थकवा येतोय, ताप येतोय, अंगावरती चट्टे येतायत. पण ह्यातलं कुठलंही लक्षण हे एस-एल-ईला आहे असं पटकन कळत नाही. म्हणजे सांधे दुखायची बरीच कारणं असतात, ताप यायची बरीच कारणं असतात. फक्त जो रॅश आहे, बटरफ्लाय रॅश ज्याला आपण म्हणतो, तो मात्र एस-एल-ई लगेच आपण सांगू शकतो, की बाबा ह्याला ल्युपस झालेला आहे. पण बाकी मग किडनीचे प्रॉब्लेम आहेत, सांध्याचे प्रॉब्लेम आहेत. तर ह्यात कसं होतं, की हा लुपस आहे असं पटकन डायग्नोसिस करणं अवघड जातं. कारण हा जो तापाची कारणं, सांधेदुखीची कारणं, थकव्याची कारणं ही बरीच असतात. त्याच्यामुळे पटकन डॉक्टरांना पण असं कळत नाही, की हा ल्युपस आहे. पण जर हा प्रकार सारखा-सारखा चालू राहिला, रॅश असेल त्याच्यामध्ये, म्हणजे नुसतंच बटरफ्लाय रॅश नाही, एक वेगळ्या प्रकारचा पण रॅश असतो. त्याला डिस्कॉइड म्हणतात. डिस्कॉइड ल्युपस किंवा डिस्कॉइड रॅश म्हणजे असा गोल चट्टा पडल्यासारखा असतो. तर तशा प्रकारचा रॅश असेल, बटरफ्लाय रॅश असेल, ताप येत असेल, सांधेदुखी असेल, तर साधारणतः आपल्याला वाटतं, की हा ल्युपस असू शकतो. मग आपल्याला कन्फर्म करायला लागतं, हा ल्युपस आहे का नाही आहे? मग त्याच्यासाठी आपण काय करतो, तर अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी ANA या नावाची एक टेस्ट असते आणि जर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आपल्याला सापडल्या किंवा ही टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर शक्यता अशी आहे, की तुम्हाला ल्युपस असेल. जर रक्ताची तपासणी केली तर त्याच्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण हे कमी झालेलं असतं
कारण ह्याच्यामध्ये गंमत कशी आहे, की बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला ताप येतो, काही प्रकारचं इन्फेक्शन होतं, तर त्यात रक्तपेशींचा म्हणजे WBC किंवा व्हाईट ब्लड सेल, पांढऱ्या रक्तपेशी. तर ह्या पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण हे वाढलेलं असतं तापामध्ये, इन्फेक्शनमध्ये. परंतु ह्या ल्युपसचा एक गंमत किंवा विशेष गुण असा आहे, की तुम्हाला ताप येतो, पण WBCचं संख्या कमी झालेली असते. त्याच्यामुळे जर अँटिबॉडीज पॉझिटिव्ह असतील आणि WBCची संख्या कमी झालेली असेल आणि पेशंटला ताप, सांधेदुखी, थकवा आणि रॅश असे जर कार्यक्रम असतील, तर हा ल्युपस आपण डायग्नोज करू शकतो. ह्याचं निदान करू शकतो. मग एकदा ल्युपसचं निदान झालं, की मग त्याच्या बरोबरीने जे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे किडनीचे प्रॉब्लेम असतील, लिव्हरचे प्रॉब्लेम असतील, लंगचे म्हणजे फुफ्फुसाचे, हृदयाचे जे प्रॉब्लेम असतील, कारण हे बरेचसे प्रॉब्लेम हे ल्युपसमध्ये असतात. म्हणून त्याला सिस्टमिक म्हणतो आपण, की पूर्ण शरीरभर हा आजार पसरलेला असतो. तर अशा प्रकारचे किडनीचे आजार किंवा फुफ्फुसाचे आजार हे आहेत, नाही आहेत, हे कन्फर्म करण्यासाठी पण काही वेगळ्या तपासण्या केल्या जातात ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय असते, की आता हा पेशंट एवढा त्रास होतोय, त्याला हा कंटिन्युअस त्रास चाललेला आहे. काहीतरी उपाय केले पाहिजेत ना त्याच्यावरती. तर मग पहिला उपाय काय असतो, की वेदनाशामक औषधं देणे. म्हणजे ज्याला आपण ॲस्पिरिन किंवा पॅरासिटामॉल, क्रोसिन ह्याच्यासारखी औषधं म्हणतो, की ही औषधांनी काय होतं, की थोडंसं दुखणं कमी होतं, सूज कमी होते. नंतर दुसऱ्या प्रकारची औषधं म्हणजे स्टेरॉइड्स ज्याला आपण म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रेडनिसोलोन नावाचं औषध असतं, बेटामेथॅझोन नावाचं औषध असतं. तर मग अशी औषधांमुळे काय होतं, की सूज कमी होते अंगामधली, ताप कमी येतो, पेशंटला बरं वाटतं. फक्त प्रॉब्लेम असा आहे, की ही जी स्टेरॉइड्स आहेत, ती स्टेरॉइड्स जर आपण घेत असू, तर आपल्याला डायबिटीसचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण हे वाढतं आणि एस-एल-ईमध्ये एस-एल-ईच्या स्वतःमुळेच हायपरटेन्शन म्हणा, स्ट्रोक म्हणा, हे प्रमाण ऑलरेडी जास्त असतं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही स्टेरॉइड दिलं, तर मग ते प्रमाण अजून वाढतं. म्हणजे बाकीच्या लोकांपेक्षा एस-एल-ई आणि स्टेरॉइड ह्याचं जर कॉम्बिनेशन असेल, तर त्या पेशंटला स्ट्रोक बसायचं प्रमाण, ब्लड प्रेशर वाढायचं प्रमाण, डायबिटीज वाढायचं प्रमाण हे खूपच जास्त असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जास्त दिवस, जास्त वेळ स्टेरॉइड्स चालू ठेवता येत नाहीत. स्टेरॉइड ही चांगली आहेत. स्टेरॉइड ही त्यामानाने स्वस्त पण आहेत. ही खूप वर्षापासून वापरली जातात. फक्त प्रॉब्लेम असा आहे, की स्टेरॉइडचे स्वतःचेच बरेचसे प्रॉब्लेम हळू तयार होतात. म्हणजे याच्यामध्ये जाडी वाढणं असेल, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणं असेल, हाडांचं फ्रॅक्चर होणं असेल, ब्लड प्रेशर वाढणं असेल, डिप्रेशनचे वगैरे प्रॉब्लेम असतील, तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे स्टेरॉइड्समुळे वाढत असतात आणि त्याच्यात जर एस-एल-ई त्याच्या सोबतीला असेल, तर हे काय मग विचारायचीच गोष्ट नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला स्टेरॉइड्स हे जास्त वेळ चालू ठेवता येत नाहीत. मग ह्याच्यामध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विन म्हणजे मलेरियासारखी जी म्हणजे मलेरियावरती जी आपण औषधं वापरतो, ती औषधं ह्याच्यामध्ये पण काही प्रमाणात वापरता येतात आणि त्याचा इफेक्ट पण तसा चांगला असतो. मग हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आहे आणि दुसरं एक औषध आहे मेथोट्रेक्झेट. हे मेथोट्रेक्झेट पण बरंच चांगलं काम करतं. मेथोट्रेक्झेट हे औषध कॅन्सरमध्ये पण वापरलं जातं, पण त्याचा डोस खूप जास्त असतो. हे मेथोट्रेक्झेट कमी डोसमध्ये एस-एल-ईमध्ये वापरलं जातं आणि जे त्या मानाने टॉलरेट पण होतं आणि त्याचा इफेक्ट पण चांगला असतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं औषधं जी अलीकडे आलेली आहेत, त्याला आपण इम्युनोथेरपी असं म्हणतो. आणि ह्या औषधांची गंमत अशी आहे ना, की ही औषधं एकदा गोळ्या असतात किंवा इंजेक्शन असतात. ही औषधं एकदा सुरू केली, की त्याचा इफेक्ट एस्टॅब्लिश व्हायला साधारणतः 6 ते 8 आठवडे लागतात. म्हणजे तुम्ही 2 महिने हे औषध घेताय, त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसायला लागेल. इफेक्ट चांगला असतो. हे मान्य आहे, की इफेक्ट चांगला असतो त्याचा. त्यांनी रेमिशन म्हणजे बऱ्यापैकी हा आजार आटोक्यात येतो. त्रास कमी व्हायला लागतो ह्या आजाराचा. फक्त प्रॉब्लेम असा आहे ह्या इम्युनोथेरपीच्या औषधांचा, की ही औषधं कंटिन्युअस घ्यायला लागतात. म्हणजे कितीतरी वर्ष तुम्हाला घ्यायला लागतात
आणि हा एक मुद्दा नाहीये. खूप वर्ष घ्यायला लागतात, ते लागतातच. ही औषधं प्रचंड महाग असतात. आता प्रचंड म्हणजे किती? तर ह्याची 2 औषधं आहेत. जी ह्याच्यामध्ये वापरली जातात. एक आहे बेलीमुमॅब आणि दुसरं आहे अनिफ्रोलुमॅब. ही थोडीशी किचकट नाव आहेत, पण त्याला आपण साध्या भाषेत इम्युनोथेरपीची औषधं असं म्हणू शकतो. तर ह्याची किंमत ही एका डोसची ही 25,000, 50,000, ₹1,00,000 एवढी आहे. त्याच्यामुळे जर आपण आठवड्याला 1 इंजेक्शन, आठवड्याला 2 इंजेक्शन अशी घेतली, तर आपल्याला महिन्याचा खर्च हा 2,00,000 4,00,000 या रेंजमध्ये जातो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, की तुमच्याकडे किती पैसे असणं आवश्यक आहे. ही ट्रीटमेंट जर तुम्हाला घ्यायची असेल तर. आणि ही एकदा घेऊन, दोनदा घेऊन भागणारी नाहीये. ही तुम्हाला वर्षानुवर्ष घ्यायला लागणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, की समजा एखाद्या पेशंटला ही ट्रीटमेंट 5 वर्ष घ्यायला लागणार आहे आणि जर त्याच्यामध्ये त्याचं जे काही खर्च आहे तो 50,00,000 किंवा 1,00,00,000च्या आसपास जाणार आहे. मग त्याचं स्वतःचं घर विकलं, शेती-वाडी विकली तरीसुद्धा ते भरपाई होणार नाही. इतकी ही औषधं प्रचंड महाग असतात. आता मी हे का सांगतोय? कारण ही जी औषधं बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्या असतात बऱ्याचशा युरोपियन म्हणजे स्वित्झर्लंड वगैरे किंवा मग मोस्टली अमेरिकन आणि त्यांचं कसं आहे, की 2,000 ते $5,000 पर मंथ महिन्याकाठी $5,000 अमेरिकन डॉलर्स एवढी त्याची किंमत त्यांनी ठेवलेली असते. आता गंमत अशी आहे, की ही औषधं बनवायला त्या कंपनीला खर्च येतो एका इंजेक्शन मागे $50 ते $100 परंतु ही औषधं $5,000 पेशंटला विकली जातात जगभरात. मग ह्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत ह्या किमतीचे स्वतःचेच, की एकतर ही पेशंटला परवडतच नाही. म्हणजे तुम्ही अगदी अदानी, अंबानी असाल तरच तुम्हाला ही परवडतील अशी परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट आहे, की ही औषधं ही आयुष्यभर घ्यायला लागतात आणि म्हणून मी हा मुख्य व्हिडिओ बनवते, की मित्रांनो लक्ष द्या, की लुपसवरती जी ट्रीटमेंट आहे, ती एकतर प्रचंड महाग आहे, खूप वर्ष घ्यायला लागते आणि एवढं करूनही तुमचे आजार हा चालूच असतो. म्हणजे तो संपत नाही. ही पण खूप मोठी गोष्ट आहे, की जसं आपल्याला डायबिटीसच्या गोळ्या, ब्लड प्रेशरच्या गोळ्या ह्या आयुष्यभर घ्यायला लागतात. तसंच एस-एल-ईसाठी आयुष्यभर गोळ्या घ्यायला लागतात, इंजेक्शन्स घ्यायला लागतात. आणि ह्या आजारासाठी मी आता तुम्हाला जी ट्रीटमेंट सांगणार आहे, ती जर तुम्ही लक्ष देऊन ऐकली, तर तुम्हाला 0 खर्चात किंवा अतिशय कमी खर्चामध्ये तुमचा आजार तर बरा होईलच. एक 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीत तुमचा आजार पूर्ण बरा होईल. तुमची सगळी गोळ्या, औषधं बंद होतील. आणि हे का सांगतोय? ही भोंदूगिरी नाहीये. हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, की ह्याच्यामागे काय शास्त्र आहे, काय विचार आहे आणि जर तुम्हाला पटत असेल, तर तुम्ही हा विचार करून बघा आणि ही ट्रीटमेंट करून बघा. एवढंच माझं कळकळीचं सांगणं आहे. तर आपण पुढच्या भागात बघूया, की ह्या एस-एल-ई किंवा ल्युपसचं कारण काय आहे? कशामुळे हा आजार होतो? आणि एकदा आपण कारण व्यवस्थित समजून घेतलं, की आपण त्याची ट्रीटमेंट बघणार आहोत, की ही ट्रीटमेंट ही किती साधी, सरळ, सोपी आणि प्रत्येक गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा करता येण्यासारखी आहे. आणि त्याच्यापासून तुमचा आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, याची मी गॅरंटी देतो. आता आपण बघितलं, की एस-एल-ई किंवा ल्युपस हा जो आजार आहे, तो वर्षानुवर्ष चालतो. ज्याला प्रचंड प्रमाणात औषधं घ्यायला लागतात, तपासण्या करायला लागतात. बऱ्याच वेळा आजारी पडायला लागतं, पडणं होतं आणि मग ह्याचं करायचं काय? तर त्याच्यासाठी आपण बघूया, की हा आजार का होतो? मुळात पहिल्यांदा. तर ह्याला आपण म्हणतो ऑटो इम्यून डिसीज. असे 100 प्रकारचे डिसीज आहेत. त्यातला हा एक मोठा महत्त्वाचा आजार आहे ऑटोइम्यून डिसीजमधला. आता याचा अर्थ काय? ऑटो म्हणजे स्वतः. म्हणजे ऑटो म्हणजे जे वाहन स्वतः चालतं, त्याला ढकलायला लागत नाही. त्याला आपण ऑटो म्हणतो. ऑटो म्हणजे स्वतः. तर ऑटो इम्यून, इम्यून म्हणजे आपल्या शरीराची जी प्रतिकारक शक्ती आहे. म्हणजे आपल्या शरीरात जर इन्फेक्शन झालं, म्हणजे काही न्यूमोनिया झाला असेल
किंवा काही खरचटलं असेल, तर त्या बॅक्टेरिया विरुद्ध, व्हायरस विरुद्ध लढणारे जे आपले सैनिक आहेत, जी आपली यंत्रणा आहे, तर त्याला आपण म्हणतो इम्यून सिस्टम किंवा इम्युनिटी. तर ही ऑटो इम्यून डिसीज म्हणजे ही जी इम्युनिटी आहे, ती बाहेरच्या येणाऱ्या व्हायरस विरुद्ध, बाहेरच्या येणाऱ्या बॅक्टेरिया विरुद्ध म्हणजे विषाणू, जीवाणू विरुद्ध लढण्याच्या ऐवजी ही जी यंत्रणा आहे, ही जी इम्युनिटी आहे, ती आपल्या स्वतःच्याच बॉडी विरुद्ध लढायला लागते. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी आपल्याच किडनीच्या सेलला त्रास देते, मारून टाकते. अ, आपल्याच सांध्यांच्या पेशींना मारून टाकते, आपल्याच कातडीच्या पेशींना मारून टाकते. मग आपल्याला रॅश येतो, किडनीचा त्रास होतो, लिव्हरचा त्रास होतो, मेंदूचा त्रास होतो. अशा प्रकारचे हे जे सगळे त्रास आहेत, ते ऑटो इम्यून डिसीजमुळे होतात. आणि हा एसएलई किंवा ल्युपस हा एक मोठाच्या मोठा ऑटो इम्यून डिसीज आहे. तर आपण ट्रीटमेंट बघतोय. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला हा आजार बरा करायचा आहे आणि कमीत कमी खर्चात बरा करायचा आहे आणि त्याच्यासाठी गोळ्या, औषधं, इंजेक्शन काहीच नाही लागली पाहिजेत. तरी पण आपला आजार बरा व्हायला पाहिजे. म्हणून हे समजून घ्या, हे काय चाललंय ह्याच्यामध्ये, की हा ऑटो इम्यून डिसीज का होतो? बरोबर आहे? तर होतं काय आपल्या शरीरामध्ये, की आपल्या शरीराच्या ज्या पेशी आहेत, सेल ज्याला म्हणतो. अच्छा, आपल्या शरीरात किती आहेत? बिलियन, ट्रिलियन म्हणजे अब्जावधी पेशी पेशी असतात आणि त्यातल्या बऱ्याचशा पेशी ह्या रोज मरतात आणि रोज नवीन तयार होतात. म्हणजे आता साधी गोष्ट घेतो, की माझी कातडी आहे. त्या कातडीमधल्या ज्या पेशी आहेत, त्या रोज काही हजारोंच्या संख्येने मरतील आणि तेवढ्याच खालनं नवीन तयार होतील आणि त्या हळू वर येतील. असं चालू असतं आपल्या शरीरात. म्हणजे मग लिव्हरमध्ये पण चालू असतं, हे आपल्या ब्रेनमध्ये पण चालू असतं, असं सगळीकडे चालू असतं. आणि पण आणि ह्याला काय म्हणतात अपोप्टोसिस. म्हणजे जसं झाडाचं पान हे गळून पडतं, त्याप्रमाणे ह्या शरीराच्या पेशी ह्या गळून पडतात. म्हणजे काय होतं, की ती शरीराची जी पेशी आहे, ती वृद्ध झाली म्हणजे जास्त वय झालं तिचं. आता प्रत्येक पेशीचं एक वय ठरलेलं असतं. म्हणजे लिव्हरच्या पेशीचं काहीतरी 1 महिना असेल, कातडीच्या पेशीचं समजा 15 दिवस असेल. तर 15 दिवस झाले, की ती पेशी म्हातारी होते आणि म्हातारी झाली, की मग ती मरून जाते. त्याला म्हणायचं अपोप्टोसिस. तर हे जेव्हा अपोप्टोसिस होतं, तेव्हा काय होतं, की ती जी सेल आहे, ती छोटी होते. त्याचे तुकडे-तुकडे होतात आणि ते तुकडे बाकीच्या जे फॅगोसाइट्स म्हणतात, म्हणजे बाकीचे जे सैनिक म्हणजे इम्युनिटीचे जे पेशी आहेत, त्यांच्याकडून ते जे पार्ट असतात त्याचे छोटे-छोटे झालेले, ते खाऊन टाकले जातात. म्हणजे मग त्या पेशीचं नामोनिशाण शिल्लक राहत नाही. म्हणजे ती पेशी अपोप्टोसिसमध्ये मरते. तिचे छोटे-छोटे भाग होतात आणि ते भाग दुसऱ्या पेशींकडून खाल्ले जातात आणि मग त्या पेशीचं अस्तित्व संपून जातं. हा नॉर्मल प्रकार आहे. हे शरीरामध्ये आपल्या होतच असतं, कंटिन्युअस होत असतं. परंतु ह्या एसएलईमध्ये, ह्या ऑटो इम्यून डिसीजमध्ये प्रॉब्लेम असा येतो, की हे जे पेशी मरून जायचं प्रमाण आहे, अपोप्टोसिसचं प्रमाण आहे, हे एकदम 5 पट, 10 पटीने वाढतं. मग होतं कसं काय, की त्याच्यामुळे हा जो पेशी मेल्यानंतरचे जे फ्रॅगमेंट्स आहेत, त्याचे तुकडे, तुकडे, तुकडे हे इतक्या प्रमाणात तयार होतात आणि एवढ्या लोडवरती तयार होतात, की ती जी इम्यून सिस्टम आहे, म्हणजे ती अ, अ, पेशींचे झालेले तुकडे खाऊन टाकणाऱ्या ज्या सेल्स आहेत, तर त्यांना ते झेपत नाही तेवढं आणि मग हे त्यातनं सुटलेले भाग हे सगळे शरीरभर फिरत राहतात. त्याला आपण म्हणतो अँटिजेन्स आणि ह्या अँटिजेन विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजे ज्या आपण तपासणी करून बघतो ANA अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज. तर ह्या ज्या अँटीबॉडीज तयार होतात, त्या अँटीबॉडीज मग सगळीकडे जाऊन धुमाकूळ घालायला लागतात. सगळीकडे अटॅक करायला लागतात. सगळीकडे पेशींवरती त्रास द्यायला लागतात. पेशींना मारून टाकायला लागतात. मग त्याला आपण म्हणतो ऑटो इम्युन डिसीज. म्हणजे प्रश्न असा आहे, की हे जे अपोप्टोसिस किंवा हे जे सेल किंवा हे पेशी मरायचं जे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलंय, ते ह्या सगळ्याच्या मुळाशी कारण आहे. आता तुम्ही म्हणाल, की हे प्रमाण का वाढतं? म्हणजे आपण हळू-हळू ट्रीटमेंटकडे यायला लागलोय त्याच्या.
की हे अपोप्टोसिसचं प्रमाण एकदम मोठ्या प्रमाणात का वाढतं? तर प्रॉब्लेम असा असतो, की जेव्हा पेशीला स्ट्रेस असतो, स्ट्रेस म्हणजे ताण, तणाव पेशीमध्ये वाढतो. आता तो कशामुळे वाढतो? समजा मी एकदम थंडीत कुठेतरी फिरायला गेलो, तर तो जो स्ट्रेस असतो कातडीवरती, त्यांनी प्रॉब्लेम येऊ शकतो. जर मला एकदम उन्हात गेलो फिरायला, उन्हाचा तडाखा बसला, तर तो एक प्रकारचा स्ट्रेस असेल. तर अशा प्रकारचा जो स्ट्रेस असतो, तो जर शरीरावरती, त्या पेशींवरती वाढला, तर मग त्या पेशी अपोप्टोसिस म्हणजे त्या आत्महत्या करतात, सुसाईड करतात. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे, की शेतकरी आहे एखादा आणि त्याच्या डोक्यावर जर ताण वाढला, एकदम कर्ज वाढलं किंवा पिकलंच नाही किंवा दुष्काळच पडला किंवा भावच मिळाला नाही. काय होतं त्याच्या आयुष्यात ताण वाढत जातो, वाढत जातो, वाढत जातो आणि तो शेवटी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत येतो. तसं ह्या ज्या पेशी आहेत, त्यांच्यावरती काही कारणांनी स्ट्रेस वाढला, ताण वाढला, तणाव वाढला, तर त्या आत्महत्या करून टाकतात. म्हणजे ते अपोप्टोसिसमध्ये जातात. आणि मग काही कारणामुळे हा स्ट्रेस, हा ताण जर खूप मोठ्या प्रमाणात एकदम वाढला, तर मग खूप मोठ्या प्रमाणात ह्या सेल्सच्या, ह्या पेशींच्या आत्महत्या व्हायला लागतात. म्हणजे हे मुख्य कारण आहे. म्हणजे पेशींच्या वाढलेल्या आत्महत्यामुळे अँटिजन तयार होतात. अँटिजन वाढल्यामुळे अँटिबॉडीज तयार होतात. अँटिबॉडीज ज्या तयार होतात त्याच्या सगळीकडे नासधूस करत सुटतात, धुमाकूळ घालत सुटतात. आता आपल्याला प्रश्न असा आहे, की असा कुठला स्ट्रेस आहे ह्या पेशींवरती, ज्याच्यामुळे ह्या पेशींना एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या करायची पाळी आलेली आहे? आणि जेव्हा आपण हे कारण समजून घेऊ, आपल्याला ह्या एस-एल-ईची ट्रीटमेंट मिळेल. आता मी तुम्हाला अजून एक वेगळं छोटं साधं उदाहरण देतो, की एका वर्गामध्ये 2 मुलं आहेत. एक मुलगा सशक्त आहे, दणकट आहे आणि एक मुलगा असाच किडमिडा आहे, अशक्त आहे आणि त्या दोघांच्या पाठीत मी गुद्दा घातला सेम फोर्सनी. तर जो पोरगा दणकट आहे तो म्हणेल, "हां, ठीक आहे, थोडं लागलं, पण विशेष काही झालं नाही मला." आणि जो अशक्त पोरगा आहे तो एकदम कोलमडून पडेल, तेवढा धक्का दिला तरी. म्हणजे होतं कसं काय, की जेव्हा सेल्स ह्या वीक असतात स्वतःहून आधीच, तेव्हा त्यांना जो स्ट्रेस येतो, तो मोठ्या प्रमाणात येतो. आता उदाहरणार्थ, एखादा तालेवार शेतकरी आहे, ज्याच्याकडे काय समजा 15-20 एकर चांगली बागायती जमीन आहे. त्याला जर दुष्काळाची किंवा त्याला काही प्रॉब्लेम आले, त्याच्यावरती लोन असेल, तर काय होतं, की त्याची सहन करायची क्षमता असते 1 वर्ष, 2 वर्ष, कदाचित 3 वर्ष. तर धकवू शकतो तो. परंतु जो एखादा माणूस आहे, की ज्याच्याकडे काही गुंठे किंवा एक 2-3 एकर जमीन आहे, जी कोरडवाहू आहे, विशेष पिकत नाहीये, त्याच्या डोक्यावर ऑलरेडी कर्ज आहे, तर त्याला जर ती नापिकी झाली, त्याला जर अजून एक दुष्काळ पडला किंवा त्याला जर एखादी गारपीट झाली, तर काय होतं, तो पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातो. म्हणजे जो स्ट्रेस आहे, गारपिटीचा म्हणा, दुष्काळाचा म्हणा, तो वेगवेगळ्या शेतकऱ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. म्हणजे जो तालेवार शेतकरी आहे तो 1-2 वर्ष धकवू शकतो, पण जो ऑलरेडी गरीब शेतकरी आहे त्याला धकवता येत नाही. तर तर त्याप्रमाणे जर आपल्या सेल्स, आपल्या पेशी ह्या दणकट असतील, तर त्यांना तो स्ट्रेस त्या मानाने सहन होतो. म्हणजे जर माझ्या शरीराच्या पेशी चांगल्या आहेत, तर मी थंडीत फिरायला गेलो तरी मला त्रास होणार नाही. मला उन्हाच्या तडाख्यात गेलो तरी त्रास होणार नाही. 2 दिवस उपाशी राहायला लागलं तरी त्रास होणार नाही. कारण माझ्या पेशी, माझं अंग, माझं शरीर चांगल्या परिस्थितीत आहे. परंतु जर ह्या सेल्स ह्या चांगल्या परिस्थितीत नसतील, ऑलरेडी त्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता असेल, ऑलरेडी त्यांच्यामध्ये वीकनेस असेल, ऑलरेडी त्या मजबूत नसतील, तर होतं काय, की त्या सेम प्रकारचा स्ट्रेस हा त्यांना जास्त त्रासदायक ठरतो आणि त्यामुळे जास्त आत्महत्या करायच्या मागे पडतात. मग आता ह्याच्या पुढची पायरी म्हणजे असं आपण विचार करायचा आहे किंवा आता ह्याचं कारण काय आहे, की त्या वीक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना स्ट्रेस जास्त पडतोय. आता मी याचं उदाहरण असं देतो, की जे एस-एल-ईचे पेशंट किंवा ल्युपसचे पेशंट असतात, त्यांना उन्हात गेलं की सहन सहन होत नाही. सनबर्न म्हणायचं त्याला. जर ऊन खूप त्यांच्या कातडीवरती पडलं, तर मग ते कातडीवरती रॅश यायला लागतो, चट्टे पडायला लागतात आणि मग ते लगेच आजारी पडतात. मग त्यांना ते गुडघे दुखायला लागतात, त्यांना एकदम धाप लागायला लागते, दम लागतो, अ, अंग आखडून येतं, काही करावं वाटत नाही, असं सुरू होतं त्यांचं. म्हणजे उन्हाच्या तडाख्यानी किंवा खूप उन्हात फिरल्यानंतर. हे एक उदाहरण झालं.
कारण हा उन्हाचा तडाखा हा एक प्रकारचा स्ट्रेस आहे. परंतु तो स्ट्रेससुद्धा त्या पेशींना खूप ठरतो, जास्त ठरतो. का? कारण त्या स्वतः आधी वीक आहेत. आता ह्याच्या पुढचा प्रश्न आहे, की त्या वीक का आहेत? बरोबर आहे? तर त्याच्यामागं कारण असतं, की जर आपला आहार खराब असेल, तर त्यामुळे त्या पेशी वीक बनतात. आता त्याच्यात 2 उदाहरणं किंवा 2 कारणं सांगतो मी तुम्हाला. एक म्हणजे जे आपण खायला नाही पाहिजे ते आपण खाल्लं आणि दुसरं म्हणजे आपण जे खायला पाहिजे ते नाही खाल्लं. आता म्हणजे काय? आता उदाहरणार्थ आपण साखर नाही खाल्ली पाहिजे, आपण तेलकट पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. आता त्यांनी काय होतं, की जेव्हा आपण साखर खूप मोठ्या प्रमाणात खातो, म्हणजे काय श्रीखंड असेल, ब्रेड असेल किंवा बाजारात मिळणारे प्रचंड साखर असलेले आईस्क्रीम म्हणा वगैरे, वगैरे बरेच पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये खूप भयंकर साखर असते. तर तसे आपण खूप खात असू, तर ही साखर काय करते, म्हणजे ही साखर ही आपल्या शरीरातले प्रोटीन्स किंवा लिपिड्स म्हणजे पेशी ज्याच्यापासून बनतात, ते बाद करते. मग त्यामुळे होतं काय, की ह्या पेशी वीक बनतात. आणि दुसरं उदाहरण म्हणजे जर आपण फ्राईड म्हणजे खूप तेलकट पदार्थ खाल्ले ज्याच्यामध्ये खूप कॅलरीज आहेत, तर त्याच्यामध्ये काय होतं, की फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि त्याच्यामध्ये लिपिड पेरॉक्सिडेशन तयार होतं. म्हणजे थोडक्यात काय, की लिपिड्स किंवा आपल्या शरीरामधले जे सेल ज्याच्यापासून बनतात, ते जे घटक आहेत, ते बाद होतात. पेरॉक्सिडेशन म्हणजे जाळले जातात थोडक्यात ते, खराब होतात. म्हणजे साखर एका बाजूनी त्रास देते आणि हे तेलकट पदार्थ दुसऱ्या बाजूनी त्रास देतात. त्याच्यामुळे होतं काय, की सेल जी आहे, आपल्या पेशी ज्या आहेत, त्या इतक्या वीक होतात, की त्यांना स्ट्रेस सहन होत नाही. म्हणजे आपण साखर खाल्ली, तेलकट पदार्थ खाल्ले, आरबट-चरबट खाल्लं, की त्याच्यामुळे पेशी बाद होतात. पेशी बाद झाल्या, की त्यांना स्ट्रेस किंवा ताण सहन होत नाही. त्यांना ताण सहन झाला नाही, की ते आत्महत्या करतात. त्याला म्हणायचं अपोप्टोसिस. आत्महत्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं, की त्याचं क्लिअरन्स म्हणजे त्याचा कचरा साफ करणाऱ्या ज्या पेशी आहेत, त्यांचं त्यांना खूप ओव्हरलोड होतो. त्यांना ते झेपत नाही. मग हे जे छोटे-छोटे तुकडे आहेत पेशींचे, आत्महत्या केलेल्या पेशींचे, ते सगळीकडे फिरत राहतात. त्याच्यामुळे अँटीबॉडीज तयार होतात आणि ह्या अँटीबॉडीजमुळे सगळीकडे नुकसान होत जातं, ज्याला आपण ऑटो इम्यून डिसीज म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, की हे जे सगळं आपण कार्यक्रम समजून घेतोय एक-एक, एक-एक, एक-एक पायरीनी, त्याचं आपण कारण ह्याच्यापाशी येतोय, की शेवटी आपलं खाणं चुकतं आहे. आपलं खाणं चुकीचं आहे, आपली दिनचर्या चुकीची आहे, आपण व्यायामाचं काही करत नाही आहोत आणि हे जे सगळे कार्यक्रम आहेत, काय खाणं, किती खाणं, केव्हा खाणं, हे आपलं पूर्ण बिघडलेलं आहे. तर हा आपल्याला आजार झालेला आहे त्याच्यामुळे. ऑटो इम्यून डिसीज. त्यामुळे मी एवढं सांगतो, की तुमचं खाणं-पिणं सुधारा, तुमची लाईफस्टाईल सुधारा, तुमचा व्यायाम सुधारा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, की तुमचा आजार 6 ते 12 महिन्यात 6 महिने ते 1 वर्षात व्यवस्थित बरा होईल आणि तुम्हाला औषधांची गरज पडणार नाही. जोवर हा इफेक्ट येत नाही, जोवर परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोवर तुम्ही तुमची औषधं चालू ठेवणं आवश्यक आहे. आणि हे तुमचं खाणं-पिणं कसं पाहिजे आणि हे डिसीजेस किंवा हा आजार कसा बरा करू शकतो आपण, ह्याच्यासाठी माझा प्रोग्राम आहे. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित खाणं-पिणं, लाईफस्टाईल समजावून सांगतो. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला हा प्रोग्राम करायचा असेल, तर तुम्ही माझ्या वेबसाईटवरती जा, karmarkarwellness.com त्याच्यावरती कॉन्टॅक्ट फॉर्म भरा आणि आपण तुमची ट्रीटमेंट सुरू करू शकतो. त्याच्यामुळे हा एस-एल-ई किंवा ल्युपसचा जो आजार आहे, त्याचं मूळ हे खाण्यात आहे, लाईफस्टाईलमध्ये आहे, म्हणजे आपली जीवन पद्धतीमध्ये आहे. ती जेव्हा आपण सुधारू, तर आपला आजार बरा होईल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी हे सांगतो, की जर तुम्ही ते सुधारलं नाही, तर तुमचा आजार बरा होणार नाही. तुम्ही कितीही ट्रीटमेंट घ्या, कितीही औषधं घ्या, कितीही वेळा हॉस्पिटलमध्ये राहा, तुमचं अख्खं आयुष्य हॉस्पिटलमध्ये गेलं तरी पण तुम्ही बरे होणार नाही ह्याच्यामध्ये. हे मी तुम्हाला लिहून देतो. कारण तुमचं मुळातच खाणं खराब आहे, मुळातच सेल्स खराब आहेत, मुळातच पेशी वीक झाल्या आहेत. त्यामुळे आजार बरा होऊच शकत नाही. हा त्याच्यामधली गोम आहे, त्याच्यामधली मेख आहे, त्याच्या मागचं गणित आहे.
तुम्हाला काय वाटतं तुमच्या घरात किंवा शेजारी-पाजारी किंवा मित्रमंडळी यांच्यापैकी कुणाला लुपस झाला असेल, एसएलई झाला असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. त्यात तुमचे अनुभव लिहा. तुम्ही काय ट्रीटमेंट घेतली ते लिहा. म्हणजे बाकीच्यांना पण त्याचा फायदा होऊ शकेल. आणि हा चॅनल बघत राहा, की ज्याच्यामध्ये मी वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे आजार जे दुर्धर समजले जातात, ज्याच्यावरती उपाय नाही आहे असे समजले जातात, त्याच्यावरती मी दरवेळेस एक-एक आजार घेऊन त्याचं व्यवस्थित विश्लेषण करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघत राहा. धन्यवाद. तशा प्रकारचा रॅश ह्या ल्युपसमध्ये होतो, म्हणून त्याला ल्युपस असं नाव दिलंय. कारण ह्याच्यामध्ये मी त्याच्यावरती ट्रीटमेंट सांगणार आहे, ज्याला खर्च येत नाही, ज्याला औषधं लागत नाहीत. त्यांनी पेशंटचं आयुष्य इतकं मेटाकुटीला येतं, इतकं जेरीला येतं, की त्याला काहीच करता येत नाही. तर आपण पुढच्या भागात बघूया, की ह्या एसएलई किंवा ल्युपसचं कारण काय आहे? कशामुळे हा आजार होतो? आणि एकदा आपण कारण व्यवस्थित समजून घेतलं, की आपण त्याची ट्रीटमेंट बघणार आहोत, की ही ट्रीटमेंट ही किती साधी, सरळ, सोपी आणि प्रत्येक गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा करता येण्यासारखी आहे. ती बाहेरच्या येणाऱ्या व्हायरस विरुद्ध, बाहेरच्या येणाऱ्या बॅक्टेरिया विरुद्ध म्हणजे विषाणू, जीवाणू विरुद्ध लढण्याच्या ऐवजी ही जी यंत्रणा आहे, ही जी इम्युनिटी आहे, ती आपल्या स्वतःच्याच बॉडीविरुद्ध लढायला लागते. आणि जेव्हा आपण हे कारण समजून घेऊ, आपल्याला ह्या एसएलईची ट्रीटमेंट मिळेल.